Hello friends, I hope all of you are doing well. So let's solve this important question of MSTCET 2019. काय दिलाय क्वेश्चन आपल्याला? तर क्वेश्चन दिलेला आहे गाइस, log of integration log of cot x upon sin of 2x into dx. आता मला सांगा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करावा लागेल आपल्याला? तर गाइज आपल्याला क्वेश्चन बघितल्या समजलं पाहिजे की आपल्याला कोणती मेथड या ठिकाणी यूज करायची आहे. तर आपल्याला क्वेश्चन पाहिल्यावरच कळतंय की ते सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे. काय दिले? लॉग ऑफ कॉट एक्स. तर न्यूमरेटरच्या जागी आपण पुट यूज करूया सबस्टिट्यूशन मेथड. सो पुट लॉग ऑफ कॉट एक्स इक्वल टू टी. आता डिफरन्शिएट करूया. काय येणार आहे? लॉग ऑफ कॉट एक्सचं डिफरन्शिएशन काय येणार आहे गाइस? तर 1 अपॉन कॉट एक्स इनटू कॉट एक्सचं डिफरन्शिएशन, कारण की ते चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन यूज करायचं आहे. सो कॉट एक्सचं डिफरन्शिएशन असेल मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स इंटू डीएक्स इक्वल टू डीटी. बरोबर. आता कोसेक स्क्वेअर एक्स ला आपण असं लिहू शकतो का 1 बाय साइन स्क्वेअर एक्स? तर हो. आणि कॉट एक्स ला कसं लिहू शकतो? कॉस अपॉन साइन एक्स. म्हणजेच ते काय होईल? साइन एक्स अपॉन मायनस ऍज इट इज कोसेक स्क्वेअर विल बी साइन स्क्वेअर एक्स बिकॉज त्याला आपण डिनॉमिनेटर मध्ये घेतलाय, आणि इंटू कॉस एक्स इंटू डीएक्स इक्वल टू डीटी. बरोबर. आता एक साइन कट होईल, काय राहील तिथे? तर त्या ठिकाणी राहील मायनस 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स इक्वल टू इंटू डीएक्स इक्वल टू डीटी. बरोबर. आता मला सांगा ह्या साइन एक्स आणि कॉस एक्स ला इन टर्म्स ऑफ साइन 2x कसं कन्वर्ट करता येईल? तर आपल्याला साइन 2x चा फॉर्म्युला माहितीये. काय असतो तो? तर 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. त्यासाठी आपल्याला इथं फक्त काय करायचंय? मल्टिप्लाय बाय 2, सेम डिवाइड बाय 2 इकडे पण करायचंय आपल्याला दोन्ही साईडला. म्हणजे हे दोन्ही जर कॅन्सल आउट केलं तर चेंज काय होणार आहे का? तर नाही. म्हणून आपण इथं मल्टिप्लाय बाय 2 केलं, इकडे डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय बाय 2 केलं. आता सांगा मला काय येईल या ठिकाणी? आता येईल मायनस न जर राईट हँड साईडला मल्टिप्लाय केलं तर येतं डीएक्स अपॉन 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स विल बी साइन ऑफ 2x इक्वल टू मायनस डीटी अपॉन 2, जे की आपण ह्याला रिप्लेस करू शकतो. राईट. ह्या टर्मला आपण आता रिप्लेस करू शकतो असं. डीएक्स अपॉन साइन 2x ला आपण रिप्लेस कशाने करू शकतो? तो मायनस डीटी अपॉन 2. चला तर मग रिप्लेस करूया. काय येणार आहे तुमचं? इंटिग्रेशन आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ कॉट एक्स. काय सबस्टिट्यूट केलंय आपण? लॉग ऑफ कॉट एक्स ला टी सबस्टिट्यूट केलंय. टी इंटू डीएक्स अपॉन साइन 2x ची व्हॅल्यू किती आहे? मायनस डीटी अपॉन 2. मायनस डीटी अपॉन होल डिवायडेड बाय 2. बरोबर. आता मला सांगा मायनस 1 बाय 2 आपण कॉमन घेतलं तर इंटिग्रेशन मध्ये काय राहतंय? टी इंटू डीटी. आता याचं इंटिग्रेशन काय आहे गाईज? सिंपल गाईज. टीचं इंटिग्रेशन काय असतं? टी स्क्वेअर बाय 2 मायनस 1 बाय 2 ऍज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ टी विल बी टी स्क्वेअर बाय 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता टी ची व्हॅल्यू रिप्लेस करायची तर काय येणार आहे? तुमचा फायनल आन्सर असा असेल मायनस 1 बाय 2 इंटू 2 विल बी मायनस 1 बाय 4 इंटू लॉग ऑफ टी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय? टी ची व्हॅल्यू रिप्लेस करायची आपल्याला. तर ती टी ची व्हॅल्यू आहे आपली लॉग ऑफ कॉट एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. बरोबर. आलं का? येस. सो गाईज तुमचं फायनल आन्सर असेल आय इक्वल टू मायनस 1 बाय 4 इंटू लॉग ऑफ कॉट एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आय होप गाईज हे सगळ्यांना समजलं असेल. हे तुमचं असेल फायनल आन्सर. ओके. प्लीज राईट इट डाऊन. स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सॉल्व्ह करत गेलात तर तुम्हाला फक्त सबस्टिट्यूशन मेथड आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही इझिली तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ओके. राईट डाऊन करा. कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा डाऊट पोस्ट करू शकता. आय विल ट्राय टू रिझॉल्व ईच अँड एव्हरी डाऊट. थँक्यू सो मच.